हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. तर चला, आज आहे संक्रांती आणि संक्रांतीचीच पूजा मांडायची तयारी चालू आहे. म्हणजे माझी पूजा मांडून झालेली आहे. तर या पूजेला आमच्याकडे खण मांडणे असं म्हणतात. खणाची पूजा असं म्हटलं जातं. काही ठिकाणी याला सुगड असं पण म्हटलं जातं. तर मग माझी पूजा वगैरे झाली. आज याचा मुहूर्त जरा दुपारी होता म्हणून आम्ही उशिरा पूजा मांडत आहोत. तर आज आहे संक्रांती आणि संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हो, आणि आमची पण पूजा वगैरे सगळं करून झालेलं आहे. आणि आमच्या इथे आम्ही दोघी जणी असल्यामुळे आमच्या दोघींचे दोन आणि एक एक आमच्या सासूबाईंचं. हा त्या सवासणी गेलेल्या म्हणून आम्ही त्यांचं पण एक मांडलं. आम्हाला ही काही कल्पना नाही की ते मांडता की नाही मांडत, पण पहिल्यापासून मांडतात हा माहित नाही आम्हाला. पण मग आम्ही सासूबाई म्हणायच्या की मांडायला लागतो म्हणून, कारण की त्या पण त्यांच्या सासूचा मांडत होते ना. हा, मग त्याच्यामुळे आम्ही पण ठेवतोय. तुम्हाला जर या बाबतीत काही माहिती असेल तर आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा, कारण की आम्हाला तर म्हणजे नाही माहिती त्याच्यामुळे. आणि बाकी आता स्वयंपाक झालेला आहे सगळा. तर हे बघा, संक्रांती निमित्त पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे. कोरडई हे नैवेद्य, आता नैवेद्य ठेवून घेतो. हे बघा, काळ्या मसाल्याची भाजी बनलेली छानपैकी अशी. आणि इकडे गरम गरम भजी बनवायचं काम चालू आहे. आणि भात पण केलेला आहे. आणि बघा, दूध पण आहे पुरणपोळी सोबत. तर मग दरवेळेस कसं आहे, आम्ही ना संक्रांतीच्या वेळेस आमच्या सासूबाई ना आयो गेलेले आहे. तर मग सवासणी गेलेले आयो म्हणजे, तर मग एक सवासन जेव घालत असतो संक्रांतीच्या वेळेस पण. आणि अक्षय तृतीयाला आणि जोडी जेव घालत असतो. अक्षय तृतीयाच्या वेळेस पण आपण जोडी जेव घालत असतो. कारण की असं म्हणतात ना की संक्रांतीचा सण तर आहेवाचाच आहे, सगळ्या सुवासनींचाच असतो. त्याच्यामुळे आजच्या दिवशी आपण सुगड म्हणतात त्याला, त्याची पण पूजा केली जाते. आणि सवासना पण जेव घालतात. आणि रथ सप्तमीपर्यंत हळदी कुंकू पण असतं. तर सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हॅपी मकर संक्रांती. आणि आज संक्रांतीचं म्हणजे पूजा वगैरे दुपारनंतरच मांडण्याची बहुतेक आज मुहूर्तच आहे की 3 ते 6 की काहीतरी असं. उशिराच मुहूर्त असल्यामुळे आम्ही पण पूजा थोडी उशिराच मांडली. पूजा वगैरे पण मांडून झाली. आता नैवेद्य पण सगळा रेडी आहे. हो, नैवेद्य पण दाखवायचं आहे. आणि आज आम्ही अशा ब्लॅक कलरच्या, काळ्या कलरच्या साड्या घातल्या, संक्रांत स्पेशल काळ्या रंगाचा. आणि आता नैवेद्य वगैरे दाखवतो. छान छान असे गरम गरम भजी काढलेले आम्ही. आणि अजून काय म्हणत होते मी, यावेळेस रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू केलं जातं. तर रथसप्तमी 15 दिवस आले, 25 तारखेपर्यंतच. हो. आणि आज आम्ही एक सवासणी पण जेव घालणार आहे. तर मग आम्ही आमच्या सुनेलाच बोलवलेलं आहे. म्हटलं आता तूच ये, दुसरं म्हणजे नाही का बाहेर कोणी बोलवण्यापेक्षा. मग चला, पुढे पण व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. आमचा नातू तिळगुळ घेऊन आलेला आहे. काय नाव आहे तुझं? नाव सांग. आयुष अमोल. वा वा वा. हे बघा, खास आजी कंपनीसाठी तिळगुळ घेऊन आलाय. छान छान छान. दे मला तिळगुळ. थँक्यू. आजीचं बजेट आणण्याचं काम चाललंय. पण नेमका माझा हात काय तो तिळगुळ देतोय. थँक्यू. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हे घे तुला. आणि मग आता तुम्हाला परत दे. थोड्या वेळाने दे. छोट्या मुलांशिवाय घरात मजा नाही. तर हे बघा, असे छानपैकी आपले भजे तळून झालेले. आणि आमच्याकडे हे मांडलं काही, त्या पूजा वगैरे सगळी झाली का, नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर आहे ना, हे वाण म्हणतात याला, हे झाकून ठेवलं जातं. तर तुमच्याकडे पण असं झाकून ठेवता की कसं आहे नेमकं, नाही का, ते पण सांगा. तर चला, आपल्या देवांना पण नवीन वर्षातला पहिला सण आहे, म्हणजे
संक्रांतीच्या सणाने सुरुवात झाली आणि आपल्या मराठी संस्कृतीतले म्हणजे सगळे सण आहे ना त्याच्यामागे काही ना काहीतरी अर्थ असतोच. तर चला आता आम्ही देवाला नैवेद्य दाखवून घेतो. आणि खरं तर सगळ्या सणांवर मागचा एकच अर्थ आहे की सगळ्यांनी एकत्र यावं, प्रत्येकाने एकमेकांशी नाही का गोड बोलून राहावं. आणि तर चला आमची पूजा वगैरे सगळं झालेलं आहे. आता आम्ही सगळेजण जेवण करून घेतो. स्वयंपाक पण झालेला आहे, मुलांना पण भूक आलाय. आणि हे सर्व नाही का ठेवतो आपण ते या ऋतूमध्ये येणाऱ्या सगळ्या गाजर झालं, ऊस झालं, गव्हाच्या ओंब्या हे सगळे या ऋतूतच येतात. हे सगळे नाही का शेतात पिकं आणि हे सगळं खाल्लेलं पण आरोग्यासाठी चांगलं असतं. त्याच्यामुळं खरं तर हे महत्त्व आहे. तर चला आता आम्ही ते झाकून ठेवतो, कारण की आमच्याकडे ना हे वाण म्हणतात याला आणि हे झाकूनच ठेवतात. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ना हे काढतात आणि एकमेकींना सवासनींना हळदी कुंकू देऊन दिले जातात देतात. हे पण पदराच्या खाली झाकूनच देतात. हो, पदराच्या खाली झाकूनच देतात. आणि दुसऱ्या दिवशी त्याला काढतात, त्याला वोसणे असं म्हणतात ना, वोस. तर आता आम्ही सगळेजण जेवण करून घेतोय. पण आम्ही जेवायला बसण्याच्या अगोदर जी सवासनं जेव घालण्याची आमच्याकडे पद्धत आहे तुम्हाला सांगितलं होतं. तर मग सगळ्यात पहिलं आम्ही जिला सवासनं म्हणून बोलवलंय तिला सगळ्यात पहिल्यांदा जेवायला बसवणार. तिला पहिलं ताट करून दिलंय. तिला आता हळदी कुंकू देऊ आणि ज्यावेळेस ती सगळ्यात पहिली जेवणाला सुरुवात कराल त्यानंतर मग आम्ही सगळे पण सोबत बसू शकू, अशी तर आपल्याकडे पद्धत आहे. तर मग आता आम्ही तिला हळदी कुंकू देऊन घेतला आणि ताटाच्या पण पाया पडून घेतला. आणि आता सगळं काही सगळ्यांनाच ताटं करायचं काम एका बाजूला माझं चाललंय. म्हटलं चला पटापट सगळ्यांना ताटं करून घेऊ, कारण की मुहूर्त यावेळेस थोडासा उशिरा असल्यामुळे ना सगळ्या गोष्टींना उशीरच झालेला आहे आणि मुलांना खूप जास्त भूक आलेली. म्हटलं चला पटापट आता जेवण करून घेऊ. तर मग तुमच्याकडे पण संक्रांतीला सवासनं जेव घालण्याची पद्धत आहे का, किंवा तुमच्याकडे पण संक्रांतीचा सण कसा साजरा केला जातो त्याबद्दल पण आम्हाला खाली कमेंट करून सांगा. आणि आमचा पण हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला जेवणं वगैरे सगळे झाले की मग आम्ही तिला पुन्हा एकदा हळदी कुंकू देऊ आणि खणा नारळ आणि तिची ओटी भरू. तर नारळ आता आमच्याकडे नव्हतं तर आम्ही नारळाऐवजी तिला ब्लाऊज पीस, नारळ घ्यायला पैसे आणि बांगड्या भरायला असे पैसे दिले. अशा प्रकारे आता तिची ओटी भरतो. तर चला भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.